दे मम्मीकडे कापते मम्मी. असते असते घाई आहे का? घाई आहे मला ट्रेन पकडायची आहे. तू खाशील तर परत म्हणशील आई मला तशीच करायची शिकव. ठीक आहे बघू आता अशी करते ती बघ. ठीक आहे बघते ना आता कशी बनवते. काय काय टाकायचं सांगते ना आता. एक कांदा, मिरची, टोमॅटो, थोडीशी चिंच भिजाय टाकायची आणि थोडस लसूण. सो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि कसे आहात तुम्ही सगळे. आणि तुम्ही बघितलं असेल स्टार्टिंगलाच की आजी घरी आली आहे आणि बनवते मुगाची डाळ. मी बनवत होते पण ती म्हणाली की आज मी माझ्या पद्धतीने तुला बनवून दाखवते. तर म्हटलं ठीक आहे बनव. आणि आता खोबरं खिसती आहे ही ओलं खोबरं. डाळ टाकायची कुकरमध्ये आणि याच्यासोबत कांदा कांदा, मिरची, टमाटर नाही टाकत कारण शिजत नाही. टमाटर टाकल्यावर नंतर फोडणी दिली ना टमाटर टाकायचे. पाणी घालायचं त्याच्यात. पाणी पाणी ते काय तेल तेल हळद काय जास्त नाही. लाल मिरची पावडर आहे. टाक माझून टाकायचे नाही तिखट होत. टाकायचं थोडीशी टाक. हा ओलं खोबरं आहे ना हे. हा ओलं खोबरं. ठेवली अजून पाणी ह्याच्यात टाकायचं का? ह्याच्या किती शिट्ट्या घ्यायच्या? डाळीला 3. आता डाळ उकळी आल्यावर डाळीला आपण ह्याचं झाकण लावायचं आणि 3 शिट्ट्या घ्यायच्या है ना. मग मी आता करून टाकते. बरं आहे. मला नाहीच आवडत लसूण. मला आवडत नाही ना लसूण. मला लसूण नाही आवडत ना. असं नाही आवडत ना. असं खिसून टाकायचं. ते जेवणामध्ये येत नाही. घासात येत नाही. मिसळून जात ते. कांदा तुला आवडत नाही ना तर त्याच्यामध्ये तो मऊ होईल. तर आता डाळ उकळली आहे छान. आता आपण याला झाकण लावूया आणि 3 शिट्ट्या घ्यायच्यात. तेल टाक. डाळ शिजले नाही काय. मोहरी, जिरं, जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि आता लसूण. अरे वा मस्त. माझ्या हातावर उडालं. उकळी असं दिसलं पाहिजे ना. टमाटा, टोमॅटो, मीठ टाकायचं. एवढं टाक. अजून ते टाकायचं. नंतर चाटून बघूया आणि टाकूया परत. बस बस नाही एवढी डाळ. आपणच आहे ना आता. बस शिजायचे ते उकळायचे ना चांगले. उकळू द्या. आणि चिंच कधी टाकायची? चिंच पाणी टाकलं डाळी. टाकायची. चिंच असं कुस करून टाकलं ते. टाकलं म्हणजे चिंच टाकलीस तू? कधी टाकली तू? यायच्या पुढ्यातच आहे बघ. कुस करून त्याच्यामध्ये
टाकलं. काय हा पाणी गाळून टाकलं ते, तसंच नाही टाकलं. ठीक आहे. आता खाली आंबट येतं ना. मग त्याला उकळी आणायची ना. हा. तर वरून थोडीशी कोथिंबीर पण घातली आणि मी आजीला म्हणाली की अगं आपल्याला व्हिडिओ बनवायचा होता, कोथिंबीर किसून टाकून, टाकत असते असे बारीक. पण ते टाकली. घाई दिला एवढी. तुला बोललेली मी कोथिंबीर नको टाकू, व्हिडिओ बनवायचा आहे. घातलेले मॅक्सी काय कोथिंबीर. कोथिंबीर आता शेवटी उकळी आली ना म्हणजे कोथिंबीर कापून टाकायची आणि झाकून ठेवायचं. म्हणजे कोथिंबीरीचा वास छान येतो. ठीक आहे. अजून मग घातली आजीने ऑलरेडी कोथिंबीर याच्यामध्ये. चांगले झाले का? हा? खूप छान झाली आहे बोलते. तुला काय काय प्रकार शिकू सांग. तू बघ, सगळे शिकाव प्रकार मला, सगळे. कारण कोणी शिकून घेत नाही माझ्याकडून. भात पण झाला इकडे. आता भाकरी बनवायचं आणि आज मी बनवणार आहे भरली वांगी. अगं त्या दिवशी मी बनवलेली वांगी, हे बघ त्याचा मसाला उरलाय हा. मीठ भरायचं अगोदर, थोडस मीठ भरायचं आणि नंतर मसाला भरायचा. तर खूप छान झाली आजीने बनवलेली मुगाची डाळ. तुम्ही पण नक्की बनवून बघा अशा पद्धतीने. आणि मी आता थोडीशी टेस्ट करून बघितली आहे, तर खरंच खूप छान झाली आहे. मस्त आंबट तिखट अशी चटपटीत मुगाची डाळ झाली आहे. तर आता मी इथे बनवणार होते काय भरलेलं वांग. पण आता असं झालं ना की अर्धी वांगी सगळी किडकी निघालेत आणि फक्त 4च वांगी आहेत ती चांगली निघाली, बाकी सगळी किडकी निघाली. वरून सगळी चांगली होती पण आतून आहे ना सगळी किडकी वांगी होती. तर मी आता एक डोकं लावलं आहे. तर मी काय ठरवलं माहिती आहे, ही वांगी आता ना मी अख्खी नाही ठेवणार आहे, त्याच्यात फोडी करून घेणार आहे. आणि बघा थोडासा कांदा मी इथे चिरून घेतला आहे. आणि हा मसाला जो आहे ना, म्हणजे याच्यामध्ये शेंगदाणे, खोबरं, तीळ आणि काही मसाले आहेत. तर मी आता ना ह्याला फोडणी देणार आहे. म्हणजे तेलामध्ये थोडासा कांदा, मोहरी आणि कढीपत्ता आणि काय बरं आलं लसूण पेस्ट आणि हा मसाला थोडासा परतणार आहे आणि त्याच्यामध्ये घालणार आहे ही वांगी. ही आता अशी चिरून ठेवली होती आजीने, पण आता मी ह्याचे पूर्ण काप करून घेणार आहे, चिरून घेणार आहे आणि बनवणार आहे. तर बघितलं माझं कसं डोकं आहे. ये तर चला फटाफट बनवून घेऊया आता. तर तेलामध्ये मी सगळ्यात आधी मोहरी घातली आहे. मोहरी घालायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे, थोडंसं हिंग घालायचं. कढीपत्ता मम्मीला घालायला सांगितलं. आता मला कढीपत्ता टाकताना सिटी पडणार आहे लांब. जाऊन डेंजर उडतंय अरे. त्यानंतर कांदा. तर ही पद्धत आहे ती माझीच आहे, पण आता मी व्हिडिओ बनवते म्हणून मम्मीला सांगते मम्मी तू कर, म्हणजे मी व्हिडिओ बनवते. हा मम्मी, हा तुझीच पद्धत आहे, तू सांगते तसंच करणार. त्या दिवशी बनवलेला मस्त झालं ना मम्मी, पण भरलेलं वांग तोच मसाला आहे हा गं. तर आता मी तिखट टाकतो. हां थोडंसं तिखट कमी झालेलं फक्त. पण आता भरली वांगी तर नाही आहेत, खिडकी निघाली अर्धी. तर मग आता आपण सिटी आज. तर आज मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. हां वांग्यांनी आम्हाला दगा दिला. मग आम्ही आता वांग ते कापणार आहे वांग्याने आम्हाला दगा दिला म्हणून. त्यानंतर थोडीशी आलं लसूण पेस्ट घालायची. आणि मी जेव्हा भरलेले वांगे केलेलं ना तेव्हा मी काय केलेलं माहिती आहे का, आलं लसूणची पेस्ट आहे ना ती ह्या मसाल्यामध्येच घातली होती आणि हा मसाला आहे तो वांग्यांमध्ये भरला होता. आणि तेव्हा मी कांदा वगैरे काहीच घातलं नव्हतं, फक्त फोडणीला मोहरी आणि कढीपत्ता घातलेला आणि वांगी आहे ती मसाला भरून त्याच्यामध्ये सोडलेली बस. तर आता आपल्याला जास्त भाजी बनवायची आणि वांगी कमी आहेत म्हणून आपण थोडासा त्यामध्ये कांदा ॲड करणार आहे, म्हणजे भाजीची क्वांटिटी थोडीशी जास्त होईल.
आता काय करायचं, पहिले मी मसाला टाकूया का वांगी टाकूया? वांगी घे ना फ्राय करून. ठीक आहे, मग आता वांगी टाक. आता ह्याच्यामध्ये वांगी नाही टाकायचे? हां टाक ना. हळद आणि मसाला पण टाक मग. नाही, मसाला नंतर टाक, वांगी फ्राय. आता हळद मसाला, तसं मी ना ह्या मसाल्यामध्ये थोडंसं टाकलं आहे मी हळद वगैरे. वांगी खूप छान होती ग, कवळी, पण आतमध्ये कशी कशी झालेली काय माहिती ती. म्हणजे वरून खूप छान दिसत होती, असं वाटत नाही ती खिडकी आहे. ते 4-5 दिवस राहिले ना. वांगी छान फ्राय करून घ्यायची. हे मला मम्मीने सांगितलं की वांगी आधी फ्राय करून घे मस्तपैकी. याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट, कारण त्या दिवशी तिखट झालं नव्हतं जास्त, या मसाल्यामध्ये तिखट कमी झालेलं म्हणून लाल तिखट. यार आम्ही जेवण बनवता पाहायला आली आणि मी इतका वेळ तिथेच उभी होती बाजूलाच. नको मार दिला मम्मी. यार मी तिथे जवळ होती एवढा वेळ. ए नाही ना, मार मम्मी यार. अरे काय नसतं यार, मी इकडे तिच्यामुळे मला काय झालं तर, तिच्यामुळे मला काय झालं तर. मारून टाक तिला. माझं काय किती धाड धाडलंय माहित काय 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 झालं तुला? काय झालं? अगं तू वरटून इकडे पळालीस ना. तिला बाहेर फेकून दे, बाहेर. मी नाही येणार तिकडे. लांब बसले इकडे. इथे नको आणू. नको नाही यार माझे. नको ढकलू नको ती. बाहेरची आता माझा काय व्हिडिओ करते? तिथेच गेली वाटतं. मग तिथे बघ. पागल येडी आहे का? नाही आहे. माझी वांग्याची भाजी जळाली. लक्ष्मी आहे पाल, माहित आहे का? अरे पण ज्याच्या घरात शांतता आहे ना त्याच्याच घरात येते ती. कुरकुर असली ना त्याच्या घरात शांतता नाहीये. आणि बघा मम्मी तिकडे माझ्या वांग्याची भाजी मम्मी बनवते रेसिपी. मम्मी मी इथूनच शूट करते कारण की मी तिकडे जात नाही. हा टाक थोडस. यार नशीब. मम्मी गे. मम्मी होती. मम्मी तिकडे आहे का ती? नाही दिसत तर नाहीये. आता मी इतक्या लांबून शूट करते. तिकडेच असेल बघ. तुला कशी काय दिसली ती पाल? पण मी एवढा वेळ तिकडेच उभी होती बाजूलाच. अगं तिकडून तू हिंगाची बॉटल पण काढली, त्याच्या तिथेच उभी होय, राहिली. शपथ. आणि आता ठेवायला गेली तेव्हा मला दिसली एवढी. यार म्हटलं सगळं ठेवते परत जागेवर. तेव्हा दिसली. गेली का तिकडून ती? असू दे जरा. नशीब तू होती यार मम्मी. मी काय केलं असतं? सिटी तिथं ना आज एकटी असती ना ती भाजी जळून दिली असती पण गेली नसती सिटी असती. ना, मी अजून पण किचन मध्ये गेलीच नाहीये. बघा भाजी होती तिकडे. इकडेच बसली.
चितू घाबरली आणि मला वाटलं त्या झाडू पाहिजे मग मी तसंच दाबून धरला. गेली कुठे? काय माहिती तिथे डब्याच्या मागे गेली असेल वाटतं ती. तिला ना काढायला पाहिजे यार खरंच. नाही उद्या काय असणार आहे का ती? आता उद्या काय जाणार आहे मी, थांबेल ना तुझ्यासाठी, पार घालून जाईल बस. मी नाही येणार बाबा. खाली आली की नाही ती? कुठे इथे? जाणं पडेल ना. प्राची जेवणाचा आणते आता आणि आम्ही आता जेवायला बसतोय आणि मी किचन मध्ये अजून पण गेली नाही. तिकडेच खाली इकडे आहे ती पाल, म्हणून मी अजून किचन मध्ये गेलीच नाहीये. तुझ्या बेडवर येणार गब्बस आज मला बघायला, मी तुला झोपूनच नाही देणार आहे. मी दरवाजा बंद करते झोपता. मम्मी मी वरच बसते आज जेवायला. तर आम्ही आता सगळेजण जेवायला बसलेलो आणि ही आहे वांग्याची भाजी, जी मी अर्धी बनवलेली आणि अर्धी नंतर मम्मीने कंटिन्यू केलं तिला. आणि ही आहे ज्वारीची भाकर आणि खूप मस्त झाली होती वांग्याची भाजी. आणि सोबत आहे हिरव्या मिरचीची आणि कांद्याची चटणी. ही चटणी पण खूप छान लागते, मम्मीने बनवलेली ही चटणी. आणि भाजी इतकी छान झालेली ना, म्हणजे मला वाटलं नव्हतं की इतकी छान होईल. तर खूप मस्त झाली होती. तो मसाला आहे ना मस्त लागत होता. आणि ही आईने बनवलेली मुगाची डाळ आहे, ही पण खूप टेस्टी झाली होती. आणि त्याला एक आईच्या हातची चव पण आली होती. मस्त काहीतरी असं छान ऑथेंटिक खायला मिळालं ना की छान वाटतं. आणि भाजी कशी झाली? सो गाईस, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही बघितलं असेल, खूप आजचा व्हिडिओ फनी होता. मी रेसिपी दाखवत होते आणि तिथे स्टॉल होती आणि ना मी अजूनपर्यंत किचनमध्ये गेली नाही आहे. नंतरची सगळी कामं मम्मीने केली आहेत, भांडी वगैरे सगळं. मी किचनमध्ये गेलीच नाही आहे. मला खरंच खूप भीती वाटते. सगळेजण मला समजवतात, अगं ती काय करत नाही आहे, तू एवढी मोठी, ती पाल एवढी छोटी. पण असते भीती यार, मला तर खूप भीती आहे पाण्याची. का माहीत नाही, पालीचीच नाही, मला सगळ्या प्राण्यांची खूप भीती वाटते. खूप म्हणजे खूप भीती वाटते. आणि खूप ओरडतात सगळे मला की तू एवढी घाबरते, तुला तर एखाद्या वेळेस काय होईल कधीतरी. पण आता मी काय करू, मला भीती वाटते, असं काय करू मी. तर ठीक आहे, जाऊ दे, बघू. मी हळूहळू प्रयत्न करणार आहे, घाबरणार नाही. तर अशाच पद्धतीने तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. आणि सोबत नोटिफिकेशन पण ऑन करा, आपण व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला लगेच कळेल. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.